जिवंत नागपूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या सांगलीतल्या शिराळा गावामध्ये पारंपरिक पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा करण्यात येतोय। आज घरोघरी महिला प्रतिकात्मक नागाची पूजा करतात। नागपंचमी निमित्त शिराळ्यातील अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते। शिराळ्यातल्या नागपंचमीचा हा उत्सव बघण्यासाठी हजारो भाविक इथे दाखल होत आहेत। गोरक्षनाथांनी नागपंचमी जिवंत नागाची पूजा ह्या गावामध्ये सुरू केली। त्या अगोदर गोरक्षनाथाचं मंदिर आहे इथं 1 किलोमीटरच्या अंतरावर। इथे या गावामध्ये ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागा यायची आणि भिक्षा मागताना एक दिवशी नागपंचमीचा दिवस होता आणि भिक्षा मागता मागता एका ब्राह्मणाच्या माताजीला म्हणजे बाईला भिक्षा द्यायला वेळ झाला म्हणून त्यांनी विचारलं की वेळ का झाला, मग ती म्हणली आज चिखलाच्या नागाची मी पूजा करते, आज नागपंचमी आहे। तर अशा प्रकारे नागपंचमीचं तिने सांगितलं की जिवंत नाग मी तुला देतो, त्याची पूजा आजपासून तुम्ही करा। त्यांच्याच घरामध्ये जिवंत नागाची पूजा करून पालखी आणली जाते। अशा प्रकारे जवळजवळ 700 वर्षापूर्वीचं पाठीमागचं हे इतिहास आहे। तेव्हापासून नागपंचमीची कार्यरत आज तागायत आहे।